आज आपल्या मोहोळ तालुक्याचे सुपुत्र बेनूर गावचे रहिवासी चरण चौरे डीपीडीसीचे सदस्य, त्यापेक्षा वेगळं जे मोहोळ तालुक्यात जे मोहोळचा तहसील कार्यालयाचा अर्धा भाग तोडून अनगरला अप्पर तहसीलला तहसील कार्यालय निर्माण करण्याचा जो निर्णय घेतला महाराष्ट्र शासनानं, आणि तो निर्णय घ्यायला लावण्यासाठी माझे आमदार आणि सध्याचे आमदार राजन पाटील आणि यशवंत माने हे दोघेच जबाबदार आहेत। आणि आज सभागृहामध्ये डीपीडीसीची बैठक असताना चरणराज चौरे यांनी हे जे काय घडवलंय या पाठीमागचा कोण सूत्रधार आहे हे पालकमंत्र्यांच्या निदर्शनाला आणलं। आणि यशवंत माने आमदार माझं नाव घ्यायचं नाही म्हणल्यानंतर तुम्ही खाली बसा म्हणून ताट मानेन तुम्ही तरी या आग लावली असा ठणकावून तिथं सवाल उपस्थित केल्याबद्दल मोहोळ तालुका आणि मोहोळ शहराच्या वतीने चरणराज चौरे यांचा आपण सत्कार केला आहे। त्यांना या पुढच्या वाटचालीस आपण शुभेच्छा देऊया। आपण सर्वांनी मिळून, इथं पक्षपेक्षा काय नाही, सर्वांनी मिळून मोहोळ तालुक्यातील पीडित अपीडित सुद्धा आपल्याला पुढील काळ माफ करणार नाही। पुढील जी पिढी आहे आपली भविष्यात विचारणार की सत्ताधाऱ्यांनी कुणी केलंय हे, पण हे करत असताना खिचड्यासारखी बघायची कोणत्या विरोधाकडे भूमिका घेतली हे सुद्धा इथे नोंद होणार आहे। म्हणजे आम्ही सुद्धा त्यावेळेला हिजड्या मनवले जाणार आहे। म्हणून चरणराज चौरे असू, मी असू द्या, बाळासाहेब सत्यवान, महेश देशमुख असू द्या, विकी देशमुख असू द्या, काका देशमुख असू द्या, इतर सर्वजण असू द्या, मला नावं घ्यायची नाहीत, पण तालुक्यातले इतर नेते विजयराज डोंगरे असू द्या, उमेशदादा पाटील असू द्या, संतोष पाटील असू द्या, मानाजी बाप्पू असू द्या, संजय अण्णा असू द्या, अनेक असे म्हणजे अजून काही राहिले असतील, रमेश माने असू द्या, सर्व पक्षीय नेते मंडळींनी तालुका लेवलच्या, जिल्हा लेवलच्या सर्वांनी यात लक्ष घातलेलं आहे। हा लढा अखेरपर्यंत आम्ही लढत राहू। एक वेळ रक्त सांडलं तरी आमचं स्वतःचं रक्त सांडलं तर आम्ही जरा घेणार नाही, पण हा लढा शेवटपर्यंत नेऊ। जय फक्त काय मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचा छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी।